लवकरच सर्वांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहेत आणि प्रसादासाठी असे काहीतरी वेगळे मोदक मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ही खायला खूप चविष्ट आणि खूप छान आणि झटपट होतात। ही 4 ते 5 विड्याची पानं आहेत जी आपण खायची पानं असतात ती आहे आणि ती 5 पानं मी स्वच्छ धुवून कैचीने असे कट करून घेतलेत। 1 वाटी मी मिठाई मेल्ट घेतले आणि ते पण मिक्सरच्या भांड्यात टाकले। हे दोन्ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे, पानं चांगले बारीक तिच्यामध्ये अशा पद्धतीमध्ये मिक्सरला पानं वाटून घ्यायचे। पॅन आपला गरम झाल्याने यामध्ये 1 वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे आणि हा कीस चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। याचा छान खमंग वास सुटेपर्यंत कलर चेंज करून घ्यायचा आहे। पाहू शकता खोबऱ्याचा कलर आपला चेंज झाला एकदम व्यवस्थित आणि छान असा खमंग वास सुटला आहे खोबऱ्याचा। आता याच्यामध्ये आपण मिक्सरला वाटलेलं मिश्रण टाकूया आणि हे मिश्रण टाकल्यानंतर एकदम व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। याचा छानसा गोळा होतो तयार, हे पहा। आणि हे काम करताना थोडं काळजीपूर्वक करा। हे पाहू शकता एकदम व्यवस्थित गोळा होतो, थोडा वेळ लागतो पण एकदम चांगला होतो गोळा, एकजीव होतो एकदम व्यवस्थित। आणि असंच एकजीव करायचं आपल्याला। याच्यामध्ये आपल्याला ग्रीन कलर वापरायचा आहे म्हणजे मोदकाला छान असा ग्रीन कलर येईल पाण्याचा। यामध्ये मी आपला बिर्याणीमध्ये वगैरे वापरतो ना तो कलर वापरला, ही ग्रीन कलर। आणि पाहू शकता कलर किती सुंदर आला आहे। आपलं सारण रेडी आहे मोदक बनवण्यासाठी। मोदकामध्ये भरण्यासाठी आपण सारण तयार करूया। तर त्यासाठी 1 चम्मच मी इथे गुलकंद घेतला आहे। त्यानंतर आपल्याला खोबऱ्याचा बारीक कीस टाकायचा आहे, अर्धी वाटी, छोटी वाटी आपण टुटी फुटी 1 चम्मच, 1 ते 1.5 चम्मच। आणि काजू बदामाचे काप तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कमी जास्त आवडत असेल त्या पद्धतीने। बडीशोप 1 चम्मच। आणि हे सगळं आता आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, सगळं सारण एकजीव झालं पाहिजे। आपण आता मोदक करायला घेऊया। मी मोदकाचा साचा घेतला आहे आणि ह्या साच्यामध्ये जेवढं होईल तेवढं सारण असं दाबून दाबून भरायचं आणि अशी बोटाने जागा करून घ्यायची त्याला आपल्याला दुसरं सारण भरण्यासाठी आतमध्ये, पाहू शकता तुम्ही। आणि ही रेसिपी मी खूप डिटेलमध्ये दाखवलेली आहे, हा व्हिडिओ नक्की बघा आणि सेम ह्या पद्धती फॉलो करून तुम्ही मोदक बनवा। अजिबात मोदक चुकणार नाहीत, फसणार नाही, काहीच होणार नाही। पाहू शकता मी जागा बघा कशी केली आहे सारण भरण्यासाठी। आणि आता जेवढं मावेल तेवढं सारण त्याच्यामध्ये आतमध्ये भरायचं, मोदकाच्या आतमध्ये, आणि परत वरतून पॅक करायचं। अलगद निघतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदक करायच्या अगोदर मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपला मोदक चिपकणार नाही, अलगद निघेल। मी दुसरा पण मोदक तुम्हाला करून दाखवते आणि खूप झटपट होतात, कोणी पण करू शकतं सहज। पाहू शकता तूप लावल्यामुळे बघा पटकन मोदक आपले निघतात। ह्याच प्रकारे मी सर्व मोदक करून घेते। आपले सर्व मोदक रेडी आहेत आणि कसे वाटले नक्की सांगा। मी थोडंसं डेकोरेशन केलं आहे, त्याला चांदीचा वर्क लावलं आहे। तुमच्याकडे असेल तर लावा, नाही लावलं तरी चालेल। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।